शेवटचा अध्याय. श्री गुरुचरित्र अध्याय 53. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेवता दत्तात्रेय चरणारविंदाभ्या नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते व्हावे सावधान. श्री गुरुचरित्राध्याय 52. ऐकोनी नामधारकांचे मन ब्रह्मानंदी निमग्निपै सेवनी गुरुचरित्रामृत. नामधारक तटस्थ होत अंगी धर्म पुलकांकित. रोमांचय उठती देखोनी सिद्ध सुखावती. समाधी लागली त्यासी म्हणती सावध करा मागुती. लोकोपकाराच्या कारणे म्हणून हस्ते कुरवाळीती. प्रेमभावे अलिंगिती देहावरी ये म्हणती. ऐक बाळा शिष्योत्तमा नामधारकायशा परी. सिद्ध सांगती परोपरी. मग तो नेत्रोन्मीलन करी कर जोडून उभा ठाके. म्हणून कृपेचे तारू तुती या विश्वास आदरू. भवसागर पैल पाहू तुची करसी श्री गुरुराया. ऐसे नामधारक विनवित सिद्धांचे चरणी लागत म्हणे. श्री गुरुचरित्रामृत अवतार निकमज सांगा. ऐकोने शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची मना. म्हणती बाळक तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री. श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतारणिका. प्रथमा पासून सांगून सारांशनिका 52 अध्यायापर्यंत. प्रथमाध्याय मंगलाचरण. मुख्य दैवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती झाले. द्वितीयाध्याय ब्रह्मोत्पत्ती. 4 युगांचे भाव कथिती. श्री गुरु सेवा दीपकाप्रती घडिले असे कथियले. नामधारका अमरजा संगमा. श्री गुरु नेती आपले धामा. अंबरीश दुर्वास यांचा महिमा. तृतीयाध्यायी कथियला. चतुर्थाध्यायी अनुसूये प्रती छळावया त्रैमूर्ती. परी तियेचे पुत्र होती. स्तनपान करती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय धरी. स्वये अवतार पीठापुरी. श्रीपाद श्री वल्लभ नामधारी. तीर्थयात्रेसी निघाले. सहाव्यात लिंग घेऊन रावण जाता गोकर्णी. विघ्नेश्वरे विघ्न करून स्थापना केली तयांची. गोकर्ण महिमा असंख्यात. राया प्रति गौतम सांगत. चांडाले उद्धारिले अकस्मात. 7व्या अध्याय वर्णिती. माता पुत्र जीव देती होती तयांप्रती गुरु कथा सांगती. शनी प्रदोष व्रत रीती. ज्ञानी करती अष्टमी. 9व्या अध्याय रजकाप्रती. कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन देऊ म्हणती. पुढती गुप्त झाले मग तेथे. तस्करी मारेला भक्त ब्राह्मण. तस्करावधीला श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती. 10माध्यायत माधव ब्राह्मण करंजपोरी. अंबा नामे त्याची नारी. नरसिंह सरस्वती तिचे उदरी. 11दशी अवतरले. 12शाध्यायी मातेप्रती ज्ञान कथुनी पुत्र देती. काशी क्षेत्री संन्यास घेती. यात्रा करती उत्तरेची. माता पिता यांचे करंजपुरी भेटून येती गोदातीरी. कुक्षी व्यथेच्या विप्रावरी. कृपा करती 13दशी. क्रूर यवनाचे करुणी शासन. स्वयंदेवास वरदान देती श्री गुरु कृपा करून. 14वी अध्यायी. पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती. यात्रे दौडूनी गुप्तवती वैजनाथी श्री गुरु. 16शी ब्राह्मणा श्री गुरु भक्ती. कथुनी दिली ज्ञानशक्ती. श्री गुरु आले भिल्लवडी प्रती. भुवनेश्वरी सन्नी. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवाशे दोन्ही करी अर्पण. त्यास श्री गुरुनी विद्या देऊन धन्य केला 17दशी. घेवडा उपटून दारिद्र्याचा. कुंभ दिदला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरूंचा. 18माध्याय. औदुंबराचे करुणी वर्णन. योगिनीश देवनी वरदान. गाणगापुरास आपण. 19 श्री गुरु गेले. श्रेयशी संबंध दौडून. पुत्र दिदले 32. एक मर्ता कथिती ज्ञान. सिद्ध रूपे 20व्यात. त्याची कथा 21 प्रेत आणले औदुंबरापाशी. श्री गुरु येऊनी तेथे निशी. पुत्र विठवती कृपाळू. भिक्षा दारिद्र्या घरी घेती. त्याची वंद्या महिषी होती. 30 करुणी दुग्धवती. 22व्यात वरदिला. 23व्यात श्री गुरुस राजाने गाणगापुरास. तेथे उद्धरती राक्षस. त्रिविक्रम करी गुरुनिंदा. भेटो जाती त्रिविक्रमा. दाविती विश्वरूप महिमा. विप्र लागे श्री गुरुपाद पद्मा. 24व्यात वर देती. म्लेच्छा पुढे वेद म्हणती. विप्रते त्रिविक्रमा छळती. त्याला घेऊन सांगती गुरुपाशी. आला 25. 26व्यात तया ब्राह्मणा. श्री गुरु सांगती वेदचरणा. त्यागा म्हणती वाद कल्पना. परी ते उन्मत नायक
नायकती 27 आणुनी पतिता विप्रांसी वेदवाद करता कुंठित करोनी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस त्या केले 28 तया पतिता धर्माधर्म सांगोनी कथा पुनरपी देऊनी पतिता असता ग्रह प्रतिदवडीला 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराव राक्षसा उदरी वामदेव या इतिहास तयातची 300 अध्यायी पती मरता तयासी श्री करी बहुवाकांता 30 श्री गुरुनाथ नाना कथा कथोनी शांत उपाती 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते श्रेयसे जगद्गुरु सहगमनी निघता सती श्री गुरुश झाले नमस्कारे ती आशीर्वाद देऊनी तिचा पती 32व्यात उठविला 33व्यात रुद्राधारण कथा कुकुटे मर्कट दोघे जन वैश्येचे कथन करती राया ते पराशर रुद्राध्यायम हिमावर्णन 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते 35 प्रसंगात कचदेवयानी कथा वर्तत अनेक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण श्रेयने नेले परान्न भोजन कंटाळूनी धरित्री श्री गुरुचरणा त्याला कर्म मार्ग सांगती 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होनी वर उत्तम देती श्री गुरु तया ते 38 भास्कर ब्राह्मण तिगाम पुरते शिजवी अन्न जेविले बहु ब्राह्मण आणि गावचे शूद्रादी सोमनाथची गंगा युवती 60 वर्षांची वंद्या होती ती सदिदली पुत्र संतती 39व्या अध्यायी नरहरी करवी शुष्क काष्टा अर्चवनी दवडिले त्याच्या कुष्टा शबर कथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगती 41 सायनदेव हस्ते घेती श्री गुरु सेवा दर्शन ईश्वर पार्वती संसाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्रकल 83 सायनदेव यवनी करती श्री गुरु स्तवन त्याला सकतिती यात्रा भाव वरही देती 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा सायनदेवा व्रत सांगोनी व्रत करविती 44 तंतुकार भक्तांशी श्री पर्वत दावनी शनेशी शिवरात्र पुण्यकथा त्यासी विमर्शन राजा कथेला 45 कोष्टी बामन आला तुळजापुराहून त्याला करुणी संगमी स्नान पुष्ट नासुनी ज्ञान देती कल्लेश्वर हिप्परगे क्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपला शिष्य करती त्यास 46व्या अध्यायी 47व्या दिवाळी सण गुरुशी आमंत्रित 7 जन तितके रूपे धरून आपण गेले मठी जी राहिले 48 शूद्र शेती त्यांचा जोंधळा कापून टाकीती शतगुणे पिकवणी पुढती आनंद विले तया ते 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती स्नान करुणी दवडिती कुष्ठ दैवार्जिती रत्नाबाईचे लेच्छाचा स्फोटक दवडिती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पार्वती भेटो म्हणती 50व्या अध्यायी 51-52 गुरुमूर्ती देखोने अक्षती पाप प्रवृत्ती उपद्रविल नानायती म्हणूनच गुप्त रूपे राहावे ऐसा करुणी निर्धार शिष्यासी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकूनी भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक करसे आक्रंदोन श्री गुरुची लोळती इतुके पावनी गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळेती मदभजनी धरा आसक्ती मठव धामी राहुनिया ऐसे बोधुनी शिष्याशी गुरु गेले कर्दळ वनाशी नार्विक मुखे सांगोनी गोष्टीशी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी सिद्ध म्हणे नाम तारका तुझ कथिले अवतारणिका श्री गुरु केले वाटती लोका परी गुरु गुप्त सती गाणगापुरी कलियुगी अधर्मवृत्ती पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्तजनाला जैसे पाहिले तैसेची भेटती अद्यापि हे अवतारणिका सिद्ध माला श्री गुरु भेटती जपे त्याला जैसा भावार्थ असे जपला तैसी कार्य संपादिती पूर्वी ऐकिले असेल कानी त्याते तत्काळ येईल ध्यानी इतरा इच्छा होईल म्हणे श्री गुरु चरित्र सवनाची ऐसी अवतारणिका जाण तुझ कथिली कथांची खून इचे सतत करता स्मरण कथा अनुक्रमे स्मरत असे ऐसे
व ते सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी विनवितसे कर जोडणी तुझे वचन सर्व सिद्धी आता असे विनवणी श्री गुरु सप्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिवशी हे मज सांगा गुरुराया सिद्ध म्हणती नामधारक तुझा प्रश्न केला निका परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करोनी अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होय परत दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचवयाची पद्धती तुझ सांगतो यथा स्थिती शुभर्च्युत होऊनी शास्त्ररीती सप्ताह करिता बहु पुण्य दिनशुद्धी परवी पाहून आवश्यक स्नान संध्या करून पुस्तक वाचावयास घ्यावे वाचावयाचे स्थान रंगवल्ल्यादी शोभा करावी देशकालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरुचरित्र पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे प्रथम दिवस पासून बसावया असावे एक स्थान अतत्वार्थ भाषणी धरावे मौन कामादी नियम राखावे दीप असावे शोभायमान देव ब्राह्मण वडिला वंदून पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा नवसंख्या अध्याय प्रथम दिनी 21 पर्यंत द्वितीय दिनी 29 तृतीय दिनी चतुर्थ दिनी 35 पै 38 पर्यंत पाचवे दिनी 43 वरी 6वे दिनी सप्तमी 52 वाचोनी अवतारिका वाचावी नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन श्री गुरुते नमस्कारून उपहार काही करावा या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे भूमिशयन सारांश शास्त्राधारे करून शुचिर्भूत असावे एवं होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्त्या दक्षिणा देऊन सर्वत्र संतुष्ट करावे ऐसे सप्तावानुष्ठान करता होय श्री गुरु दर्शन भूत प्रेतादी बाधा निर्सोन होनी सौख्य होत असे ऐसे सिद्धाचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी म्हणे बाळाची आळी पुरवणी कृतकृत्य केले गुरुराया श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहु नवलाई बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले किंवा सिद्ध मुनी बलहक नामधारक सिद्ध चातक मुख पसरोनी बिंदू एक मागता अपार वर्षला श्री गुरुरायाचे धरू चरण सिद्ध मुनी ते करू वंदन नामधारका करू नमन ऐसे करी नारायणा श्री गुरु रूपी नारायण विश्वंभर दिनोद्धारण आपण आपली दावणी खून शिष्य गुरुपे क्रीडसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसी सरस्वती पशुपाख्याने सिद्ध नामक धारक संवादे द्विपंचादशाध्याय सारे अवतारणिका नाम 53 गोड हा श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र संपूर्णम तत्सत ओम तत्सत ओवी संख्या 90 श्री गुरुचरित्र अध्याय 53 संपलेला आहे गुरुचरित्र संपलेलं आहे वाचून झालं पारायण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।